मुंबईमध्ये सकाळपासून पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतो आणि अनेक ठिकाणी वेगवेगळ्या घटना ज्या आहेत ते घडत आहेत। मुंबईतल्या ताज हॉटेलच्या शेजारी एक भलं मोठं झाड जे आहे ते कोसळले आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वीच हे झाड जे आहे ते ओळमूक या ठिकाणी पडलेलं आहे। मुळासकट हे झाड जे आहे ते संपूर्ण ताज हॉटेलच्या भिंतीपर्यंत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ताज हॉटेलला लागून हा रस्ता आहे आणि त्याच्या शेजारी हे झाड जे आहे ते पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ताज हॉटेलमध्ये नेहमीच गर्दी किंवा रहदारी पर्यटकांची नेहमीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। हा रस्ता सुद्धा नेहमीच रहदारीचा असतो आणि त्याच ठिकाणी हे झाड जे आहे ते पडलेलं आपल्याला दिसून येते। ज्या पद्धतीने हे सगळे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आले आहेत आणि झाडाची कटिंग जी आहे ती सध्या केली जाते। जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार कुठलीही जीवितहानी जी आहे ती या घटनेमध्ये झालेली नाही, परंतु हा संपूर्ण रस्ता जर आपण पाहिला तर नेहमीचा रहदारीचा हा रस्ता आहे। या ठिकाणावर नेहमी गाड्या ज्या आहेत त्या रहदारी करत असतात, नेहमी पर्यटक या ठिकाणून रहदारी करत असतात। दुर्दैवानं कुठलीही या ठिकाणी जीवितहानीची घटना जी आहे ती घडलेली नाहीये, परंतु मुंबई शहरात आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून अनेक घटना ज्या आहेत त्या झाड पडण्याच्या होत आहेत। काही मृत्यू झाल्याच्याही घटना मुंबई शहरात आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। अनेक गाड्यांचं नुकसान सुद्धा मुंबई शहरात झाड पडल्यामुळे पाहायला मिळालं होतं। या घटनेत सध्या तरी तशी कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये, कुठलीही जीवितहानी जी आहे ती झालेली नाहीये, नुकसान झालं नाही, परंतु झाड जे आहे ते या ठिकाणी पूर्णपणे पडलेलं आपल्याला या ठिकाणी खाली कोसळलेलं पाहायला मिळतंय। सध्या हा रस्ता संपूर्ण बंद जो आहे तो करण्यात आलेला आहे। मुंबईत या घटना ज्या आहेत त्या वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत। झाड पडण्याच्या घटना वारंवार होत आहेत, त्यामुळे मुंबई महापालिकेने झाडांचं ऑडिट केलं असं मुंबई महापालिका वारंवार म्हणते, परंतु अशा घटना ज्या वारंवार घडत असल्यामुळे पुन्हा एकदा मुंबई महापालिकेने केलेल्या संपूर्ण चौकशीवरती प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित साहजिकच होताना आपल्याला पाहायला मिळतंय। ही गाडी जी आहे ती थोडी बँड झालेली आपल्याला पाहायला मिळते। गाडीला इजा जी आहे ते थोडीशी झालेली आहे। गाडीचं बोनेट खाली घसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, त्यामुळे कुठलीही जीवितहानी जरी झाली नसली तरी या एका गाडीला या ठिकाणी हे झाड पडल्यामुळे लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे साहजिकच आहे यंत्रणा वारंवार मुंबई महापालिकेची सज्ज आहे असं महापालिकेकडनं सांगितलं जाते, परंतु झाड पडण्याच्या घटना मुंबई शहरात तरी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि सध्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या सगळ्या यंत्रणेकडून हा झाड जे आहे ते हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। कॅमेरामॅन योगेश सोबत विनायक डावरू, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।